सोलापूरमध्ये तापमानाची 38 अंश सेल्सिअस नोंद झालेली आहे। सोलापूर राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलेले। त्यानंतर अकोल्यातील तापमान 37 अंश दिसून आलं। पुढील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। धुळे जिल्हा रुग्णालयात नर्सनं संप पुकारलेला आहे। प्रलंबित पदोन्नती आणि विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला। यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी नर्स आक्रमक झाल्यात। घाटी रुग्णालयातील नर्स कामबंद आंदोलनात सहभागी झाल्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झालेला आहे। अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरामध्ये शाळेजवळ असलेली देशी दारूचं दुकान हे दुकान दुसरीकडे हलवण्यासाठी अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनी आमरण उपोषण पुकारले। हे दुकान दुसरीकडे स्थलांतरित करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतलेली आहे। शिर्डीत नक्षा प्रकल्पास प्रारंभ झालेला आहे। केंद्र शासनाने शहरी भू अभिलेखांचं डिजिटलायझेशन करण्यास सुरुवात केली असून देशातील 152 नगरपालिकांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सुधारित नकाशे तयार करता येणार आहेत। शिर्डीतल्या साई मंदिर परिसरामध्ये भीक मागणाऱ्यांची धरपकड सुरू आहे। यामध्ये 100हून अधिक भिक्षुकरी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। शिर्डी पोलीस, नगर परिषद आणि साई संस्थानाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली असून संपूर्ण माहिती आणि वैद्यकीय तपासणी करून भिक्षुकांची रवानगी भिक्षेकरू गृहामध्ये करण्यात येणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पेण आणि सुधागड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। जमिनीला हादरे बसून भूगर्भातून आवाज आला। घरातील भांडी हलली तर इतर कुठलंही नुकसान झालेलं नाही अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। सांगोल्यामध्ये पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी आमदार बाबासाहेब देशमुखांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। शिरभावी योजनेसह पाणी पुरवठ्याची अपूर्ण कामं पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिलेल्या आहेत। वाशिममध्ये पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे पडलेले आहेत। त्यामुळे आता बंधाऱ्यावर अवलंबून असलेली शेकडो हेक्टर रबीची पिकं धोक्यात आलेली आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। नांदेड इथं पिटलाईनच्या विस्तारीकरणामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 17 फेब्रुवारी ते 3 मार्चच्या कालावधीमध्ये कामाला मंजुरी देण्यात आली असून गाड्या जवळपास 15 दिवसांसाठी रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे।